अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीडमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोणाकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे, पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका। चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार। SIT कडे तक्रार दाखल, सूत्रांची माहिती। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीडमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। धक्कादायक म्हणजे रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांना धोका असल्याची तक्रार दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली। तक्रार भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असल्याची ही माहिती आहे। दरम्यान या प्रकरणाची योग्य चौकशी करू, तसंच सुनेत्रा पवारांची काळजी घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं, तर संजय शिरसाटांनीही सुनेत्रा पवारांना काळजी घेण्याचा सल्ला दिला। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। सुनेत्रा वहिनीच्या जीवाला धोका आहे की नाही हे तर पोलीस तपासामध्ये दिसेल, परंतु त्यांनी सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे। राजकारणामध्ये एखादी महिला जेव्हा अशा एका मोठ्या पदावर जाते त्या टायमाला त्यांना संकटाला सामना करावा लागतं, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। म्हणून चाकणकर असतील किंवा इतर काय असतील, आता ती चौकशी यासाठी करते, या चौकशीमध्ये मला वाटतं हे सर्व निष्पन्न होईल, परंतु सुनेत्रा वहिनींनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। अज्ञात व्यक्तीनं दिलेल्या या तक्रारीची SIT कडून पडताळणी होण्याची शक्यता आहे। तक्रारीत किती तथ्य आहे याचा तपास SIT कडून करण्यात येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना फासावर लटकवण्याची मागणी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केली। तो अत्यंत गंभीर असा हा जो विषय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत सखोल चर्चा झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ह्या जे कोणी दोषी असतील ना त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। विशेष म्हणजे रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं हा धोका असल्याची तक्रार या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे। याची सत्यासत्य पडताळा काय आहे ती, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना अत्यंत कठोर असं शासन झालं पाहिजे। या तक्रारीची दखल घेतली जाणार असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। तसंच कोणी खोडसाळपणा केला असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल असा इशाराही बन यांनी दिला। या प्रकरणामध्ये या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल। सुनेत्राताई पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जीवाला असा काही धोका असेल, काही प्रकरणात कुणाकडनं केलं जातं तर निश्चितपणे राज्य सरकार त्याची दखल घेईल, किंवा ही तक्रार खोडसाळपणाने दाखल केली आहे का याबद्दल देखील माहिती घेऊन योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल। दरम्यान या सर्व प्रकरणावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पॉवत यांनी देखील प्रतिक्रिया दिली। निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम कोणी केल्यास कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला। आम्हाला एक पत्र याच्यामध्ये वाया मीडियमवरून प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये तक्रारदाराचं नाव नाही आहे। तो असं केसमध्ये मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो, कोणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तुम्ही डायरेक्टली पोलिसांकडे येऊ शकता, मला भेटू शकते, आमचा संवाद QR कोड वापरू शकते, आणि जे काय तुमची तक्रार असतील आम्ही सगळे हँडल करू। तुम्हाला असं वाटते की तुमची ओळख गुप्त राहिली पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बघू, पण हे निनावी तक्रार पाठवून वेगळा उद्देश साबित करण्याच्या मी सगळ्यांना याच्यामध्ये मनाई म्हणतो की हे नाही केले पाहिजे। कोणाला काहीच तक्रार असेल तो आमच्याकडे आलं पाहिजे। बीडमध्ये दाखल झालेल्या या तक्रारीनंतर प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळं या तक्रारीत किती तथ्य आहे, खरंच सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे का याचं सत्य चौकशीनंतर समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।